नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा. गोष्टीचे शीर्षक दयाळू संदीप. एके दिवशी संदीप शाळेत जात असताना त्याला वाटेत एक जखमी पोपट दिसला. त्या बिचाऱ्या पोपटाच्या पंखाला दुखापत झाली होती आणि तो उडू शकत नव्हता. संदीपला त्याची खूप दया आली. त्याने अगदी हळुवारपणे त्या पोपटाला उचलले आणि आपल्या शाळेत नेले. शाळेत गेल्यावर संदीपने आपल्या शिक्षकांना सर्व प्रकार सांगितला. शिक्षकांनी आणि त्याच्या वर्गमित्रांनी मिळून पोपटाच्या जखमेवर औषधोपचार केले. मुलांनी त्याला पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी दाणे दिले. सर्वांच्या प्रेमामुळे आणि योग्य उपचारामुळे काही दिवसातच पोपट पूर्णपणे बरा झाला. पोपट आता उडण्यासाठी तयार होता. संदीप आणि त्याच्या मित्रांनी मिळून पोपटाला मोकळ्या मैदानात नेले. संदीपने त्याला आपल्या हातावर घेतले आणि आकाशाच्या दिशेने सोडले. पोपट आनंदाने पंख पसरून निळ्या आकाशात उडून गेला. आपल्या लाडक्या पोपटाला पुन्हा स्वातंत्र्य मिळालेले पाहून संदीप आणि त्याच्या मित्रांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पसरला. खरोखरच प्राण्यांवर दया करणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. धन्यवाद.